लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राणेनगर इंडियन पेट्रोल पंपावर एलपीजी साठी रिक्षांची लांबच लांब रांग, चालक त्रस्त। गॅस टंचाई व दरवाढी विरोधात रिक्षा चालकांचा संताप, आंदोलनाचा इशारा। बातमी नाशिक येथून। राणेनगर येथील इंडियन पेट्रोल पंपावर आज 29 मार्च 2026 रोजी एलपीजी गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। सकाळी 6 ते 7 वाजल्यापासून रिक्षा चालक गॅस भरण्यासाठी रांगेत उभे होते, मात्र दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंतही अनेकांना गॅस मिळाला नाही। या परिस्थितीमुळे रिक्षा चालकांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात आला। काही चालकांना गॅस न मिळाल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागले। रिक्षा चालवूनच उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी रिक्षा चालकांनी सरकारविरोधात आवाज उठवत एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। तसेच गॅस दर 85 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आल्यामुळे ही नाराजी व्यक्त करण्यात आली। पंपावर तब्बल 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रिक्षांची रांग लागल्याने परिसरात वाहतुकीवरही परिणाम झाला। जर लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही रिक्षा चालकांनी दिला आहे। शिल्लक द्यायची आहे आणि काय घरातून भरायची का शिल्लक? सकाळी 6 वाजल्यापासून नंबर लावलेला आहे आमचा। आता आम्ही काय करावं? एवढं सांगा, टाक्या फुल करताय, गॅस जवळ संपत आला तेव्हा म्हणताय अर्धी टाकी भरू आणि आमचा नंबरच नाही भेटला। आम्ही भाषा घ्यावं का? एवढं सरकार आम्ही भाषा घ्यायचं का काय करायचं? आमचं घरदार ते रिक्षावरच चालतंय, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्हाला फक्त गॅस भेटला पाहिजे, आम्हाला काही बाकीचं घेणं देणं नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे। या सगळ्या जर आम्हाला गॅस नाही भेटला तर आम्ही भाषा विषय घेऊ आणि तुमचे नाव ढकलू सरकारचे। डायरेक्ट शर्ट काढून आंदोलन करून भाई जय ते रिक्षावाल्यांचं कोणी असू का नसू भाऊ जय ते बाकी सगळ्यांनी मागणे घातलेले आहेत। वसंत कुलकर्णी नाव आहे माझं। हो, एलपीजी गॅस साठी लाईनीत उभे आहे आम्ही। ऑटो ड्रायव्हर आहे सगळे आणि सकाळी 9 वाजल्यापासून नंबरवर आहे। आताशी कुठं गेटच्या पंपाच्या गेटच्या एंट्रीला आलोय का नंबर। कमीत कमी गाड्या होत्या। हो, 9 वाजेपासून स्टँडिंग नंबरला आहे। नंबर लागलेला नाही अजून, कमीत कमी अर्धा तास तरी लागेल। आणि गॅस मिळतो का नाही याची शाश्वती नाही। हे 8-10 दिवसांपासून प्रॉब्लेम चालू आहे। तसा रेट वाढीचा प्रॉब्लेम तर 15 दिवसांपासून चालू आहे। भाववाढीचा पहिले 52 रुपये होता, 52 नंतर 85 झाला, 85 नंतर डायरेक्ट 100 रुपये करण्यात आला। हो, आमच्या धंद्यावर परिणाम असा झालेला आहे की 2 दिवस गाडी चालवायची, 4 दिवस घरी उभी करायची आणि 4 दिवस जी गाडी घरी उभी राहते त्याच्यामुळे आम्ही 15 दिवस मागे जातोय प्रत्येक रिक्षावाला। किरण गुजर। तुम्ही आज पेट्रोल पंपावर कशासाठी आले? गॅस भरण्यासाठी। किती वाजेपासून? सकाळी 8:30 वाजेपासून लाईन लावली। 4 किलोमीटर लाईन लांब आहे, नंबर लागलेला नाही अजून नंबर लागलेला नाही आणि खूप परेशानी झाली। उन्हात आणत आम्ही थांबलेलो आहे आणि अजून गॅस भेटेल का नाही याची गॅरंटी नाही आहे। आता सध्याचा भाव काय चालू आहे पंपावर? आता सध्या 100 रुपये आणि पहिले 42 रुपये 45 रुपये होता। आता या 15 दिवसात एवढा भाव वाढला। 15 दिवसात भाव आहे? हो, डबल एवढा डबल भाव वाढला आणि सीट रेट देत नाही आणि परेशान झालोय खूप। एलपीजी खूप प्रॉब्लेम आहे। एलपीजी ला भेटतच नाही, लांब लांब रांगा आहे, 3-4 किलोमीटर रांगा आहे। आता तुम्ही जर गेले ना 4 किलोमीटर रांगा आहे तरी लोकांना गॅस भेटत नाही। अजून भेटेल का नाही याची गॅरंटी नाहीये। एवढं परेशान झाले, दिवसभरात थांबलेले। सकाळी 8 वाजेपासून नंबर लावलेत, रात्रीपासून नंबर लावलेत काही लोकांनी। हे परेशान झालेले त्या गाड्यावाल्यांनी काय करायचं आणि आम्ही काय करायचं हे परेशान झालेले। सरकार म्हणतंय गॅस भेटतोय, एलपीजी भेटतोय, काहीच भेटत नाही। पेट्रोल भेटत नाही, एलपीजी भेटत नाही, काहीच भेटत नाही। मुख्यमंत्री म्हणतोय समजा सुरळीत चालू आहे, काहीच भेटत नाही। एवढे परेशान झालोय आम्ही, लय परेशान झालेले। समजा सुरळीत ते काहीच नाही, सुरळीत एवढे परेशान झाले। आमचं एकच म्हणणं आहे की समजा सुरळीत करावं, समजांना नाही का गॅस वगैरे टाइमवर भेटावं, हे आमचं समजांचं म्हणणं आहे। समजांना टाइमवर भेटलं पाहिजे। रेट एवढा झालाय, आम्ही आता कसं चालणार आहे? आता 1 लिटर मध्ये फक्त 15 किलोमीटर गाडी चालते, कसं परवडणार आहे आम्हाला? समजा परेशान झालेलो आहे आम्ही।
मुख्यमंत्री म्हणतात पुरवठा सुरळीत चालू आहे. गिरीश महाजन आपले पालकमंत्री आहेत, ते म्हणतात पुरवठा सुरळीत आहे. नाशिक शहरात त्यांना म्हणा एखाद्या पंपावर येऊन चक्कर मारा, तिथं किती वेळ चाललोय. आणि रिक्षावाला आज कमीत कमी 12 वाजेपासून या गाड्या लाईनीत आहे. आता जास्त सकाळी 9 वाजेपासून सकाळी 8:30 पासून इथल्या गाड्या लागलेल्या आहेत. आता 4-4:30 वाजायला आलेत. आता 4:30 वाजले. एवढे परेशान झालो. आणि आता धंदा त्यांनी केव्हा करायचा हो साहेब? धंदा केव्हा करायचा? लोक 10 रुपयाच्या ठिकाणी 10 रुपये वाढवून द्यायला तयार नाही. पण लोकांना का जबरदस्ती करायची आपण? या सरकारमुळेच ना. सरकारने या निगरगट्ट सरकारमुळे अर्जी म्हणून सांगतो. सरकार पहिल्यांदा बदलायला पाहिजे साहेब. हे बघा, कोरोना काळात नैसर्गिक संकट होतं, हे हाताने संकट ओढवलंय. या बीजेपीच्या सरकारने हे हाताने संकट ओढवलेलं आहे. समजा आता आमचे तुम्हाला एकच विनवणी आहे, आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं. कुठेतरी या गोष्टीला वाचा फोडाल ही आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे साहेब. आज गॅस नाही भेटला, उद्या पण नाही भेटणार. सकाळी कमीत कमी आता आम्ही सकाळी 8 वाजेपासून थांबलेलो आहे. आता म्हणतात पंपावाले गॅस संपलाय. आता आम्ही काय करायचं? दिवसभर आम्ही कमीत कमी 10 घंटे झाले थांबलेलो आहे. आतापर्यंत आम्हाला गॅस नाही. आता म्हणतात पंपावाले गॅस संपलाय. आता आम्ही काय करायचं? शासनाने खूप बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.